मुंबई आग्रा महामार्गावरील विविध विभागात गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 151 स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। रुग्णवाहिका सेवा, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन व क्रेन विभागात सेवा देणाऱ्या या कामगारांना कंपनीकडून अचानक कामावर येऊ नये असे सांगण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। चांदवड, रेणुका देवी घाट, राहुळ घाट व लळिंग घाट परिसरात अपघात अथवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास सर्वप्रथम मदतीला धावून जाणारे हेच कर्मचारी होते। घाटातील प्रत्येक वळण, दरी व पर्यायी मार्गाची सखोल माहिती असलेल्या या कामगारांनी अनेक वेळा जीव धोक्यात घालून बचाव कार्य केले। ट्रॅफिक जाम सोडविणे, दरीत उतरून मदत कार्य करणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या। दरम्यान आधीच ISTPL कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नवीन कंत्राट मिळालेल्या कंपनीने आम्हाला कायमस्वरूपी कामावर ठेवावे अशी मागणी कामगारांनी केली आहे। या मागणीसाठी खासदार भास्कर बगरे सर, आमदार डॉक्टर राहुल आहेत, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार भारतीताई पवार, खासदार शोभाताई बच्चव, कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार शिरीष कोतवाल, नगराध्यक्ष वैभव बागुल, उपनगराध्यक्ष भूषण भैया काजरीवाल, मार्केट कमिटी सभापती नितीनदादा आहेत, माजी सभापती आत्मरामजी कुंभारडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेशजी निंबाळकर, मंगरुळचे सरपंच योगेशजी टोकसे, शिवसेना नेते राजाभाऊ आहे, पीडित ऑफिसर नाशिक तसेच कामगार आयुक्त यांना निवेदने देण्यात आली। या पार्श्वभूमीवर चांदवड व धुळे टोल नाक्यावर कामगारांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच कामावर पुनरुजू करून घेतले जाणार नाही तर आज गुरुवार दिनांक 14 मे पासून चांदवड टोल नाका व धुळे टोल नाका येथे साखळी उपोषण सुरू केले असून कामगारांनी याबाबतचे निवेदन प्राधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक चांदवड यांनाही देण्यात आले। काय सांगता? नमस्कार, मी भाऊसाहेब एकनाथ दाखराव. मी वडाळी येथील रहिवासी असून इथे गेल्या 18 वर्षापासून मी इथं टोल नाक्यावर क्रेन ऑपरेटर म्हणून काम करतो. आम्ही अपघात विभागात काम करत असताना आम्ही अनेक लोकांचे जीव वाचवले. भरपूर मोठमोठे ॲक्सिडेंट झालं करोना काळात वगैरे. या सर्व काळामध्ये आम्ही अहोरात्र सेवा केली. आमची 24 घंटे पेट्रोलिंग चालली. या पेट्रोलिंगच्या याच्यामध्ये आम्ही 18 वर्ष काम चालू असताना आत्ता 1-2 दिवसापूर्वी एक नवीन आमच्या NHAचं टेंडर झालं. त्या टेंडरनी नवीन कंपनी जॉईनिंग केलं आहे. आम्हाला जॉईनिंग दिलं नाही. त्याने डायरेक्ट आज सकाळी 6:30 वाजता सांगितलं का तुम्ही डायरेक्ट कामाला यायचं नाही. त्याच्यामुळं आमच्या उपासमारीची वेळ आणि आम्ही सर्व 75 कर्मचारी हे स्थानिक असल्या कारणाने आम्हाला न्याय मिळावा ही विनंती. नमस्कार, मी प्रशांत आप्पा ठाकरे. इथं अपघात विभागामध्ये रूट मॅनेजर HOD म्हणून काम करतो. गेल्या 18-20 वर्षापासून आम्ही या अपघात विभागामध्ये इल्कॉन सोमाटोरी प्रायव्हेट लिमिटेडच्या आधिपत्याखाली कामाला होतो. परंतु BOT तत्वावरती हा प्रोजेक्ट होता. काल 14 मे रोजी सकाळी 6:30 हा नॅशनल हायवेला हँडओव्हर झाला. तत्पूर्वी नॅशनल हायवेने 15-20 दिवसापूर्वी टेंडर काढलं. ते टेंडर रोडलिंग नावाच्या कंपनीला 50% बिलोमध्ये मिळालं. आमचं हे जे काम आहे अत्यावश्यक सेवेचं, टोल वसुली आज चालू आहे. टोल वसुली केली म्हणजे रोड युजरला त्याचं सेवा पुरवायचं काम हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कालपासून आमची कर्मचाऱ्यांना सांगितलं का तुम्ही कामावर यायचं नाही. जोपर्यंत नवी कंपनी येत नाही, तुमच्यातला त्यांच्यातला वाद निवडत नाही, तोपर्यंत कामावर कोणी यायचं नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून काम हे बंद झालं. या रस्त्यावरती अपघात कालचाच घ्या. काल राऊळ घाटामध्ये अपघात झाला. पहाटे तिथं सेवा पुरवायला कोणी नव्हतं. आम्हाला फोन आले पण आमचे हात बांधलेले. आमचं मन नाही म्हणतं का असं थांबावं, पण कोणाच्या जीवाला आम्ही धोका पोचवायची कोणाची इच्छा नाही. परंतु काय करणार आहे, आमचे हात बांधले गेले. आज उपासमारीची वेळ आली. 18 वर्षापासून आम्ही इथं काम करतो. आज माझं वय 43 झाले. या वयामध्ये दुसरीकडे आम्हाला कोण नोकरी देईल? यांचं वय 45-48 झाले. यांना कोण नोकरी देणार आहे? आणि राहिला विषय तर कंपनीने समजून घ्यावं आमची काय मागणी आहे. ते कर्मचारी आहे त्या पगारावर पुढं कंपनीने कंटिन्यू करावं, हीच आमची एकच मागणी आहे. दुसरं आमचं काहीच म्हणणं नाही आहे. तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला आम्ही सांगू इच्छितो, आदरणीय गडकरी साहेबांना सांगू इच्छितो. मागे पण आम्ही त्यांना निवेदन दिले, ईमेल केले. आमचा प्रश्न हा कामगार न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे, प्रलंबित आहे. 22 तारीख त्यांनी दिलेली आहे. कन्सिलेशन चालू आहे. तरी पण त्यांनी सेक्शन 33 ID ॲक्ट 1947 प्रमाणे त्यांनी व्हायलेशन केलं, ब्रेक केलेलं आहे. हे त्यांनी करायला नको होतं. आमची सर्व्हिस खंडित करायला नको होती. त्यांना आम्ही काल भेटलो PD साहेबांना. आम्ही 75चे 75 कर्मचारी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला आज संध्याकाळपर्यंतचा वादा केलेला आहे. आज जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 75 कर्मचारी घरादारासह नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या
दालनामध्ये बसून आमरण उपोषणाला सुरुवात करू आणि त्याच्यानंतर देखील जरी न्याय मिळाला नाही तर मग रस्त्यावर उतरून आम्ही न्याय घ्यायचा आमचा प्रयत्न करू. कामगार सांगाल आजच्या उपोषणाच्या संदर्भात. माझं नाव संदेश विजय जाधव. मी मागील 18 वर्षापासून अपोत विभागामध्ये काम करतो. त्याच्या 2-3 दिवसापूर्वी आमच्या हे जे BOT प्रोजेक्ट होता हॉस्पिटलचा त्याचा मुदत संपली आणि नवीन कंपनी आली होती. तर नवीन कंपनीने 2 दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की सकाळी 6:30 वाजेपासून तुम्ही कोणी कामावर नसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या सर्व मुलांवरती जे मागील 17-18 वर्षापासून काही 16 वर्षापासून काम करत आहे त्यांच्यावरती जे ज्यांचं कुटुंब याच्यावरती अवलंबून आहे कामावर, तर त्याच्यावरती अचानक उपासमारीची वेळ आली, परिवाराची उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी साखळी उपोषणासाठी इथं बसलेलो आहोत. किती कर्मचारी? आम्ही टोटल 151 कर्मचारी आहोत. इथं 75 कर्मचारी आमच्या अवघड विभागामध्ये कांदोळ टोल प्लाझा. तुमचा अपघात विभागाचं बंद केला का सर्वच केले? नाही, अपघात विभागाचं बंद केलं आमचं काम त्यांनी मागील 2 दिवसापासून. नाशिक लोकशाही न्यूजसाठी माधुरी मगर, नाशिक.